नमस्कार. सोनाली किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत खमंग अशी थालीपीठ भाजणी आणि त्यापासून थालीपीठ करूया. भाजणीसाठी बघा मी इथे गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, त्यानंतर मी इथे घेतले तांदूळ, डाळींमध्ये घेतले मुगाची डाळ, त्यानंतर उडदाची डाळ, इथे मी अख्खे मूग घेतले, इथे चणा डाळ घेतली, थोडीशी मी इथे चवळी घेतली, त्यानंतर हरभरा घेतला आहे, धणे घेतलेत आणि जिरं घेतले. याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर इथे मी कढई गरम करायला ठेवले, त्यामध्ये गहू घेतले. तर गहू जे आहेत ते मी इथे 2 वाटी घेतलेत. त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे बाजरी पण मी 2 वाट्या घेतले. त्याच्यामध्ये आता आपण टाकायचे ज्वारीसुद्धा आपण 2 वाट्या भरून घेतले. त्यानंतर टाकूया नाचणी पण आम्ही 2 वाटी घेतलेत नाचणी, आणि 2 वाट्याच मी इथे तांदूळ घेतलेत. तर वजनी प्रमाण बघितलं तर मी हे सगळं पाव किलो घेतलं आहे. नाचणी थोडी कमी आहे. आता हे सगळं आपण काय करायचं आहे, थोडं परतून घ्यायचं आहे. साधारण एक 8 ते 10 मिनटं लागतात याला छान भाजायला. तर ही भाजणी जी आहे ती थोडी आपण 10 मिनटं परतून घेऊया. जास्त डार्क कलरवरती नाही भाजायची, नाहीतर मग आपली जी भाजणीची आहे ती खरपूस म्हणजे थोडा कलर त्याचा चेंज होईल म्हणून. तर बघा मी एक 10 मिनटं ही भाजणीची आहे ती छान भाजून घेतली. हे जी धान्य आहेत ती. तर आता ही धान्य आपण डायरेक्ट ताटात न काढता मी काय केलं, इथे कॉटनचं कापड ठेवलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे ओतून घेऊया. कारण डायरेक्ट जर तुम्ही ताटात टाकलं ना तर त्याला पाणी सुटतं, घाम सुटतो त्याला, म्हणून मी कॉटनच्या फडक्यावरती मी हे सगळं टाकून घेतले. आता छान पसरवून ठेवायचं म्हणजे गार पण होतं एकीकडे. आता डाळी भाजायच्या आहेत आपल्याला. तर कढईमध्ये मी इथे चण्याची डाळ घेतली 1 वाटी, त्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ घेतली आणि 1 वाटीच उडदाची डाळ घेतली. तर या डाळी पण आहेत ना आपल्याला छान एक 7 ते 8 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. थोडासा डाळींचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहेत. जास्त खरपूस नाही भाजून घ्यायच्यात आपण. एक 7 मिनटं. आणि मी गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यमच ठेवली आहे, फास्ट नाही करायची आहे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर थोडासा कलर चेंज झाला डाळीचा बघा, म्हणजे आपल्या ह्या डाळी ज्या आहेत ह्या भाजून झालेल्या आहेत. आता या पण डाळी आपण टाकून घेऊया आपल्या बाकीच्या धान्यावर. तर बघा आपल्या ज्या डाळी आहेत त्या आता आपण बाकीच्या धान्यावरती टाकून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यात कडधान्य भाजून घ्यायचे आहेत. कडधान्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी काय केले, हरभरे घेतलेत अर्धी वाटीभर, त्यानंतर अर्धी वाटी मूग घेतलेत आणि अर्धी वाटी मी इथे चवळी घेतली. तुम्ही याच्यात मटकीसुद्धा ॲड करू शकता. आता कडधान्यसुद्धा आपल्याला एक 7 ते 8 मिनटं छान भाजून घ्यायचे. सतत ढवळत राहायचं आहे हे, म्हणजे करपणार नाहीत आपली कुठलीच धान्य. तर आता हे छान आपण एक 7 ते 8 मिनटं खमंग अशी भाजून घेतलेत आपण कडधान्य. तर ती पण आहे ना आपण आपल्या बाकीच्या धान्यांवरती टाकून घेऊया. आता धणे आणि जिरं राहिलं भाजायचं, तर ते पण आपण भाजून घ्यायचे. तर इथे मी एक छोटी वाटी म्हणजे एक वाटीभरच असे धणे घेतलेत आणि त्याच्या अर्धी मी इथे जिरं घेतले. आता ह्याला पण आहे ना छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. सतत ढवळत मी ते धणे आणि जिरं अगदीच एक 4-5 मिनटामध्ये भाजून होतात. तर तसं मी ते भाजून घेतले. छान वास येतो आहे त्याला त्याचा. तर आता हे पण आपण काढून घेऊया आपल्या बाकीच्या चिंचावरती. तर अशा प्रकारे सगळी आपली जी भाजणी आहे ती भाजून झाली आहे. आता याला सगळं छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची ही. आणि थंड झाली की मग आपण गिरणीतून दळून आणायची. तर बघा मी इथे भाजणी दळून आणली गिरणीतून. तर साधारण एक 1.5 किलो वगैरे ही भाजणी तयार झाली. तर आता त्याचं थालीपीठ करूया. तर इथे मी 4 पाकळ्या लसूण आणि 1 मिरची घेतली, तर त्याचा ठेचा बनवून घेणार आहे.
आता थोडी मी भाजणी घेतली इथे, त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, मिरची आणि लसूणचा ठेचा, त्यानंतर आपण टाकणार आहोत तीळ आणि थोडेसे मसाले आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, जे इथे नाही दिसत आहे आता. तर चला आपण पीठ मळून घेऊया थालीपीठाचं. तर सर्वात पहिलं कांदा, थालीपीठमध्ये कांदा जरा जास्तच टाकायचा, म्हणजे मग थालीपीठ छान लागतं. तर इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. त्यानंतर कोथिंबीरसुद्धा एक अर्धी वाटीभर मी ते कोथिंबीर टाकली आहे आणि थोडा ठेचा टाकला आहे. याच्यामध्ये टाकूया आपण थोडेसे पांढरे तीळ. मसाले पण आपण जास्त नाही टाकणार आहोत, तर त्याच्यामध्ये आता आपण टाकतो आहे हळद, कारण भाजणी आपली एवढी खमंग झाली की जास्त मसाल्यांची पण गरज नाही लागत. असंच थालीपीठ खूप छान लागतं कमी मसाल्याचं. थोडंसं मी ते लाल मसाला घातला आहे, थोडंसं हिंग टाकलं आहे आणि थोडंसंच अगदी मी जे जिरं ॲड करते आणि चवीपुरतं आपण इथे टाकायचं आहे मीठ. आता हे सगळं जे आहे ते आपण एकजीव करून घेऊया. सगळं हाताने एकजीव करून घ्यायचे आणि कणिक भिजवून घ्यायचे, थोडं थोडं पाणी ॲड करून. ही कणिक जी आहे ती नेहमीच्या पोळ्यांपेक्षा थोडी सैल मळून घ्यायची, म्हणजे थालीपीठ छान आपल्याला थापता येतात. तर बघा थोडं थोडं मी इथे पाणी ॲड करते आणि कणिक मळून घेते. छान मऊसूद अशी कणिक भिजवून घ्यायची आपण. तर ही भाजणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप खमंग लागते ही थालीपीठं भाजणीची, तर नक्की करून बघा. आणि ही भाजणी जी आहे ती 2 ते 3 महिने छान राहते बाहेर. तर बघा मी इथे थालीपीठासाठी जी कणिक आहे ती अशी छान मऊसूद भिजवून घेतली आहे. आता फडका जो आहे कॉटनचा घेतला आहे मी इथे, तर तो ओला करून मी घेतला ऑलरेडी. तर त्याच्यावरती आता आपण थालीपीठ थापून घ्यायचे. मी खूप मोठी थालीपीठं नाही थापत आहेत, छोटी छोटीच थालीपीठं थापते. तर थोडंसं फडक्यावरती पाणी घ्यायचे आणि पाण्याचाच हात लावून आपण हे थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचे. मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा, म्हणजे मग जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही. म्हणून थोडं थोडं आपण पाण्याचा हात लावायचा मध्ये मध्ये आणि थापून घेऊया. बघा जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशी थालीपीठ मी थापले. त्यानंतर मध्ये काय करायचं, त्याला एक छोटासा होल करून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत थालीपीठ छान शिजतं. एका बाजूला तवा गरम करून घेतला आहे मी. बघा छान थालीपीठ आपलं थापून झालं आहे. तवा पण आपला छान गरम झाला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आपलं. बघा याच्यावरती पण आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याच्यावरती झाकून याला 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची आहे, म्हणजे छान आपलं थालीपीठ शिजतं. आता याच्यावरून परत थोडंसं मी तेल इथे ॲड करते आणि थालीपीठ आपण दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घेऊया. थालीपीठ जे आहे ते दोन्ही बाजूंनी छान खमंग आपण भाजून घ्यायचे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपलं हे जे थालीपीठ आहे ते छान आपण भाजून घेतलं आहे. तर गरम गरम थालीपीठ, त्याच्यावरती छानपैकी लोणी आणि मस्तपैकी गारगार दही. तर नक्कीच करून बघा. तर बघा पहिलं थालीपीठ आपलं झालं आहे, तर अशाच प्रकारे आपण दुसरं पण थालीपीठ मी इथे टाकून घेते आहे. आणि हे पण आपण छान दोन्ही बाजूंनी खरपूस असं शेकून घ्यायचं आहे.
याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण ॲड करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल पालक ॲड करा, मेथी ॲड करा. खूप छान खमंग थालीपीठं लागतात ती पण. तर नक्की करून बघा. बघा आपली एकदा तवा तापला ना की थालीपीठं पटापट आपली होतात. तर असंच मी दोन्ही बाजूंनी थालीपीठ हे पण शेकून घेते. तर बघा आपलं हे पण थालीपीठ छान दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून झाले. चला तर मग या खायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.